हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आता आम्ही ऑटो बुक केली आहे आणि आम्ही जात आहोत झेंडूजी महाराज मठ. तिथे आमचा स्टे आहे 5-6 दिवसांचा. आम्ही आता तिथे जात आहोत आणि आता वाजले आहेत सकाळचे 5. आम्हाला पोचायचं होतं रात्री 10 वाजता, पण आम्ही दुसऱ्या दिवशी पोचलो आहे सकाळी 5 वाजता. तर आता आम्ही तिथे जात आहोत. तुम्ही पुढे कंटिन्यू बघा. नंतर मी काही शूट केलं नाही, कारण की माझ्या फोनची बॅटरी लो झालेली होती. मग 2-3 तास आम्ही रेस्ट केला, थोडं झोपलो होतो. आणि मग त्याच्यानंतर हा बघा, हा मठ आहे. सध्या याचं बांधकाम चालू आहे, प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे हा तरी 3 मजले बांधले गेले आहे. पुढच्या वर्षी अजून एक मजला बांधला गेलेला राहील. आणि इथून आता आम्ही जात आहोत चंद्रभागी नदीला आंघोळ करायला. सो बघा, इथं पाऊस पडलेला होता काल रात्री, खूप पाऊस पडलेला होता. बघा गाईस, आता आम्ही जातो आहे चंद्रभागेच्या रस्त्याने. आणि पंढरपूरमध्ये इतकी गर्दी आहे, सध्या अधिक मास चालू आहे तर भरपूर गर्दी आहे पंढरपूरमध्ये. जिथं जाणार तिथं गर्दी दिसते आम्हाला. बघा, या साईडला पण गर्दी आहे. काही लोक प्रदक्षिणा मारतात. बघा, आता इथं हे चंद्रभागा नदी आहे आणि इथं साफसफाई पण आहे. तरी चांगली साफसफाई आहे. बट आता पब्लिकच इतकी येते पंढरपूरला, साफसफाई पण किती करणार. बघा, तुम्ही बघू शकता, काही लोक आंघोळ करून आले आहे, काही लोक आंघोळीला जात आहे. असं म्हणतात की अधिक मास मध्ये चंद्रभागेमध्ये आंघोळ केली तर चांगलं असतं, अधिक मासच्या वेळेस स्पेशली. तर आता आम्ही पण जातोय. इकडं साईडला मंदिर पण आहे. त्याच्यानंतर इकडं पण खूप मोठी चंद्रभागा आहे. मी पण फर्स्ट टाइम बघितलंय सगळं. बघा गाईस, गर्दी तर भरपूर आहे इथं. बघा, मी आत्या आणि काही आजींते आहे, त्यांच्या अंगावर पाणी टाकत होती. नंतर आम्ही जायला निघालो डायरेक्ट मुख दर्शनाला, कारण की माझे कपडे वगैरे सगळे ओले होते तर मी शूट वगैरे नाही केलं काहीच. आम्ही मठामध्ये आलो, तयारी वगैरे केली आणि आता आम्ही जात आहोत मुख दर्शनाला. इकडनं दिंडी पण येत होती. ऊन तर भरपूर होतं, पाऊस पडला होता तरी पण ऊन भरपूर होतं, चटके लागत होते आम्हाला. आता बघा तुम्ही, इथून दिंडी जाते, काही लोक प्रदक्षिणा मारतात इथं, असं पण असतं. नंतर पंढरपूरमध्ये मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की इथं दुकानं भरपूर आहेत मूर्ती बनवण्याचे, म्हणजे शिल्पकार. खूप दुकानं आहेत इथं आम्ही बघितले. तर बघा गाईस, गर्दी बघा तुम्ही. उन्हाळा आहे तरी पण भरपूर गर्दी आहे पंढरपूरमध्ये. आता आम्ही जातोय, आम्ही विचारत विचारत जात होतो की मुखदर्शनाची लाईन कुठे आहे, पण भरपूर लांब होती मुखदर्शनाची लाईन. मुखदर्शनाला आम्हाला खूप वेळ झालेला, म्हणजे इतकी लाईन होती, भरपूर दूरपर्यंत लाईन होती. आणि मी शूट तर भरपूर केलेलं आहे, बट पुढे फोन अलाउड नव्हता. मग त्यांनी आमचे फोन घेऊन घेतले होते. मग त्याच्यानंतरचं माझं शूट वगैरे सगळं काही झालेलं नाही, कारण की मंदिरामध्ये फोन अलाउड नाही आहे. बघा गाईस तुम्ही, गर्दी. दुकानं पण भरपूर आहे इथं. तुळशीच्या माळांची दुकानं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काही प्रसाद वगैरे घ्यायचं असेल त्याची पण दुकानं आहे. बघा गाईस, ही एक बिल्डिंग आहे की इथून बघा, आता इथून दर्शन होत आहे. तिथून जात आहेत लोक, लाईन लागलेली आहे. बघा, आता आम्ही इथून जॉईन झालो आहे. बघा, इथं मम्मी, आत्या आणि बाकी आमच्या ओळखीचे होते 4 जण. आजींते ते पण आमच्याच रूम मध्ये थांबलेले होते.
ते 4 आणि आम्ही 4 असे आम्ही 8 जण होतो एका रूम मध्ये. मग आता ते इथून आम्ही चालतोय. मग आम्ही आलो दर्शन वगैरे करून. त्याच्यानंतर आम्हाला खूप डेंजर भूक लागलेली होती आणि आम्हाला टोटल 1.5 तास लागला दर्शनाला. सो मी आता इथेच ब्लॉग एंड करते. बाय गाईज, लाईक शेअर सबस्क्राईब. लाल लाल कलरची